वाढले आहे. मुळामध्ये सांगितलं कोणी आपल्याला की कांद्याचे बाजारभाव वाढलेले? ज्या वस्तूला बाजारच ठरलेले नाहीये, ज्या वस्तूचा बाजारच नाही म्हणजे रेटच ठरेल नाही त्या कांद्याचा, की हा कांदा समजा 3000 रुपयाला असता आणि तो जर 3500ला विकला गेला असता तर म्हणता येईल कांद्याचे बाजारभाव वाढले. किंवा 3000 ची गोष्ट 2500ला जर आपल्याला मिळत असती तर म्हणता आला असता की कांद्याचे बाजारभाव कमी झाले. परंतु ज्या गोष्टीची किंमतच शासनाने ठरवलेली नाहीये त्या गोष्टीचे बाजारभाव वाढले किंवा बाजारभाव कमी झाले हे म्हणताच येणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की कांद्याचे कुठेही बाजारभाव वाढलेले नाहीये. कांदा जो काही ह्या ज्या भावाने विकतो त्या भावाने विकल्या जात आहे हे पहिल्यांदा आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय ह्या परिषदेमध्ये जो चर्चेत आला तो नाफेड आणि एनसीसीएल या दोन संस्थांची जी काही खरेदी झाली या खरेदीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी असेल किंवा म्हणतो प्रत्येक जण असेल हा प्रत्येक जण त्या खरेदीबद्दल बोलतच आलेला आहे. शासनाची ही एकमेव स्कीम आहे की ज्या स्कीम मध्ये शासनाला नफा झालेला आहे. इतर स्कीमा जर बघितल्या लाडक्या बहीण असतील किंवा अनेक अनुदान असतील किंवा काही वेगवेगळ्या योजना असतील त्यामध्ये शासनाचा पैसा खर्च होतो. परंतु ह्या योजनेमध्ये 1200 रुपये क्विंटलनी कांदा खरेदी केलेला आज 3000 रुपये 3500 रुपये झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव 3500 झाले त्याच वेळी शासनाच्या सुद्धा जो गोडाऊनमध्ये माल पडलेला आहे त्यांचे सुद्धा बाजारभाव 3500 झालेलेच आहेत ना. म्हणजे ह्या योजनेमध्ये एजन्सीने पैसे कमवले हा भाग तर वेगळाच आहे, परंतु शासनाने सुद्धा या ठिकाणी पैसे कमवलेले हे सुद्धा आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट 2017 साली अशाच पद्धतीने बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस सुद्धा जिल्ह्यातील अनेक बाजार समितीचे सभापती खासदार आमदारांना घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेतली होती आणि त्यांची वेळ घेऊन त्यांना सुद्धा या कांद्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती दिली होती. आता हल्लीकडे फॅशन तयार झालेली आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीचे रेट वाढतात किंवा रेट कमी होतात आंदोलन होतात त्यावेळेस शासनाच्या वतीने कोणतंही शासन असो, मला काही भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना या संदर्भात बोलायचं नाही, पण कोणतंही शासन आलं तर त्या ठिकाणी कमिटी नेमली जाते. मला एक समजत नाही की ही कमिटी नेमण्याची गरज काय. हा जो काही कांद्याचा प्रश्न हा काही काल परवा तयार झालेला प्रश्न नाही. म्हणजे मला आठवतं की लासलगावमध्ये रेल रोको झाली होती त्यावेळेस मी 5वी-6वीला असेल त्यावेळेस रेल रोको ह्या लासलगावमध्ये झाली होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, रास्त बाजारभाव मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी रेल रोको केला होता. तो तेव्हापासून तर आतापर्यंतचा जर कालखंड बघितला तर तेच प्रश्न आहे, त्याच समस्या आहे. परंतु प्रत्येक वेळेस कुठेतरी समित्या कमिट्या नेमून या प्रश्नाला बगल दिली जाते. शेतकऱ्यांची मागणी काय आहे एक साधं गणित या कांद्याच्या संदर्भामध्ये की या देशामध्ये एकूण कांदा उत्पादन किती होतं, देशाला एकूण कांद्याची गरज किती आहे आणि मग उर्वरित जो काही कांदा आहे या कांद्याचं नियोजन आपण कसं करणार आहोत हे खरं तर केंद्र शासनाने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. अतिरिक्त जो काही कांदा दरवर्षी होतो या कांद्याचं जर व्यवस्थित नियोजन झालं. अनेक असे राष्ट्र आहेत की ज्या ठिकाणी गवताची काडी सुद्धा उगवत नाही. ते जे काही राष्ट्र आहे ते आमच्या या शेतकऱ्यांना जर मिळून दिले त्या ठिकाणी जर आपला कांदा दिला किंवा त्या देशांमध्ये कुठला कांदा अपेक्षित आहे तशा पद्धतीचे बियाणं आपल्याला जर उपलब्ध करून दिले आणि अशा पद्धतीचा जर बाजारपेठा जर उपलब्ध करून दिला तर निश्चितपणाने या कांद्याचा जो काही साल हा जो प्रश्न निर्माण होतो तो या ठिकाणी कुठेतरी सुटू शकतो. परंतु सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याची मानसिकता त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि ती मानसिकता या ठिकाणी दिसत नाही. गोरख संतांनी या ठिकाणी सांगितलं की 3 लाख उत्पादक आहे आणि खाणारे काय 150 कोटी आहे. परंतु हा फक्त कांद्याच्या संदर्भामध्येच आहेत का? डिझेल पेट्रोल सुद्धा घेणारा हा 150 कोटी जनता आहेत ना, परंतु त्याला हा नियम लागू होत नाही. परंतु कांद्याच्या संदर्भामध्ये हा या ठिकाणी हा नियम लावला जातो. हे अत्यंत दुर्दैव आहे. म्हणून हे सगळं करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आजची जर परिस्थिती बघितली तर पेशंटच पेशंटकडे आलेला आहे. म्हणजे इथं हे समोर बसलेले पेशंट आहे आणि तुम्ही पेशंट आहे आणि मग उपचार कोणी करायचा आणि ज्याला उपचार करायचा आहे त्याला सगळं रोग समजतोय, सगळं काही समजतोय, पण तो चुकीच्या गोळ्या देतोय जेणेकरून हा रोग बरा झालाच नाही पाहिजे. ही कुठेतरी मानसिकता त्या ठिकाणी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टरच्या जर लक्षात आणून द्यायचं असेल तर आपण सर्वांनी
एकत्रित झालं पाहिजे, एक संघ झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. छोट्या मोठ्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा संघटित होता, एकत्रित होता. नागपूर सारख्या अधिवेशन ज्यावेळेस असतं लाखोच्या त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करतात आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या ठिकाणी मांडतात आणि सोडून सुद्धा घेतात. त्याच पद्धतीने शेतकरी जर बघितलं तर लाखोच्या संख्येने शेतकरी आहे, परंतु ज्या ज्यावेळेस आंदोलन असेल किंवा मोर्चे असेल त्यावेळेस शेतकरी पाहिजे त्या प्रमाणामध्ये संघटित होत नाही. मरगळ कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आलं की काही होऊ शकत नाही, मानसिकता तयार झालेली आणि या मानसिकतेतून आपण कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. मला असं तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगावंसं वाटतं. मित्रांनो, मी विनंती करतो, हात वर करून हा ठराव एकमताने मंजूर करावा. तसेच आपण दुसरा ठराव घेतलेला आहे या कांदा परिषदेच्या निमित्ताने. नाफेड SCGF ची कांदा खरेदी स्थानिक बाजारात उतरू नये. उतरवल्यास म्हणजे जो नाफेड SCGFचा कांदा आहे हा कुठल्याही राज्यात स्थानिक मार्केटमध्ये उतरू नये. जर हा स्थानिक मार्केटमध्ये जर हा कांदा उतरवला तर आम्ही जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही तावबंदी करू, असा हा 2 नंबरचा ठराव आहे. सर्वांनी हात उंच करून हा ठराव एकमताने मंजूर करावा असं मी या ठिकाणी नमूद करतो. तिसरा ठराव आहे कांद्याचे निर्यात धोरण कायमस्वरूपी एक असावे असा एक ठराव आहे. तर हा सुद्धा ठराव आपण एकमताने मंजूर करावं, हात वर करावा. चौथा ठराव आहे कांद्याचे भाव क्विंटल मध्ये न घेता किलोमध्ये इथून पुढे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किलोमध्ये बाजार भाव असावे असा एक ठराव आपण सर्वांनी एकमताने मंजूर करावा. पाचवा ठराव आहे कांद्याची खरेदी निर्यात कायमस्वरूपी खुली असावी, म्हणजे आयात निर्यात धोरण हे खुलं असावं शासनाचं, असा एक ठराव सर्वांमध्ये आपण मंजूर करावा. 6वा ठराव आहे SCGF व नाफेडची कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद करावी व यापुढे शेतकऱ्यांनी नाफेड व SCGF या संस्थांना कांदा द्यायचा नाही असा हा एक ठराव सर्वांनी मध्ये मंजूर करावा. तसेच 7वा ठराव आहे का जो व्यापाऱ्यांवरती स्टॉक लिमिटचा गडगाव हे राज्य सरकार उभारतंय केंद्र सरकार, तर खरं तर जर बघितलं तर आता कांदा परिषदेमध्ये ही लासलगावमध्ये पहिली कांदा परिषद आहे का व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी हे या रथाचे एकच रथ आहे आणि शेतकरी आणि व्यापारी हे जर बरोबर आले असले तर यापुढे शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल. या करताना जे व्यापाऱ्यांवर कांद्याचं स्टॉक लावला जातो, स्टॉक लिमिट ठेवलं जातं, हे लावू नये असा एक ठराव आपण सर्वांमध्ये मंजूर करावा. तसेच अजून एक ठराव राहिला आहे कांद्याला निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान द्यावं असा एक ठराव सर्वांमध्ये आपण मंजूर करू. या ठिकाणी आपले हे 8 ठराव आपण घेतले, हे या कांदा परिषदेमध्ये आपण मंजूर झाले. आता राष्ट्रगीत होईल आणि एक घोषणा होईल